तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नीताज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये. तर तसं तर अमेरिकेमध्ये बाहेर खूप सारा बर्फ पडत होता. मी खिडकीतूनच व्हिडिओ घेतला होता आणि कुरकुरीत चटपटीत छान असं काहीतरी खावं असं वाटलं, पण साहित्य घरात नव्हतं. सापडलं तेवढ्यातच बनवलं. ही शेंगदाण्याचा कूट होता, तीळ आणले होते इंडियातनं ते होते, आणि साखर तर खूप सारी होती. ही काय नाही काय करून थोडीफार संपवायची होती. आणि ही आहे तूप. तूप तर संपतच आलेलं आहे. मग माझ्या लक्षात आलं मस्त असं चक्की बनवून घ्यावी. पॅन ठेवला, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि ते तूप थोडंसं वितळलं का पळपटावरती टाकून घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं इथं पळी सापडली मला, मापून घ्यायला गेलं तर तसं अगोदर शेंगदाणे घेतले असते ना मापून, व्यवस्थित बनलं असतं. कारण ही शिल्लक जे घरामध्ये साहित्य आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याची चक्की बनवत आहे. सर्वात पहिलं मग एक पळी टाकायचा विचार चालला होता, पण म्हटलं जाऊ दे जास्तच बनवावी. मग 1.5 पळी बनवलं, म्हणजे सॉरी 1.5 पळी साखर टाकली. हे बोलायची गडबड झाली माझी थोडी, कारण कसं व्हिडिओ बंद चालू करायला सारखंच पळावं लागतंय मला. आणि मोठा गॅस करून मस्त अशी ती साखर वितळून घेतली का पुन्हा 1 पळी शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडे तीळ टाकले आणि त्यानंतर अंदाज घेतला किती लागतंय काय लागतंय ते. आणि पुन्हा अजून टाकावं असं वाटलं, पुन्हा अजून मी थोडंसं टाकलं, पुन्हा मिक्स केलं. तर ह्याची प्रोसेस थोडीशी फास्टच करायची असते बरं का, नाहीतर जास्त पुढं गेलं तर ते करपट असं लागतं. गॅसची फ्लेम मी कमी केली होती आणि ज्यावेळेस शेंगदाण्याचा कूट मिक्स करायला घेतला त्यावेळेस तर पूर्णच मी बंद केली होती. खरंच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कधी तर चक्की बनवून खायला नक्की ट्राय करा, खूप छान लागते. त्यानंतर हे सगळं मिश्रण मी पळपोटावरती ओतून घेतलं. मला वाटलं जास्त बनेल, पण जास्त काही बनली नाही, थोडीशीच बनली. खूप चिकट असं झालं होतं. आणि व्हाईट साखरेची नाही तर इथं ब्राऊन साखर आणली होती ना, त्याची चक्की मी बनवली होती. त्यानंतर असं सेट करून घेतलं. हात वगैरे लावायचं नाही कारण खूप भाजतं, कारण ती खूप गरम असतं ना. पुन्हा मग वरतून थोडेसे अजून तीळ टाकले. पुन्हा लाटण्याने गोल असं मस्त त्याला लाटून आकार दिला. एकदम अलगदपणे लाटून घ्यायचं छान असं. पुन्हा अजून तीळ कमी वाटले तर मी पुन्हा अजून थोडेसे तीळ टाकले. तर बघा मस्त गोल असं झालेलं आहे. एवढंच बारीक ठेवते मी कारण पळपट थोडासा छोटा आहे. आणि परत हे गरम आहे ना तोपर्यंत चाकूने असं त्याचं मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला नंतर चक्की कट करायला सोपं जातं. आणि हा चाकू तर खरंच खूप कार्य होता बरं का, त्यामुळे सहजासहजी लगेचच ह्याचे भाग पडले. तुमच्या मनाने छोटे या मोठे तुकडे करू शकता तुम्ही. तर मी जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही, मीडियम असे कट मारून घेतले होते. तर तसं तर गुळातसुद्धा ही चक्की बनवतात, गुळात तर खूपच छान लागते. पण इथं माझ्याकडे साखर होती त्यामुळे मी साखरेमध्येच बनवलेला होता. तसं तर संक्रांतीला सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जर का चक्की बनवली ना, तिळगुळ देण्याऐवजी ही एक चक्कीचा तुकडा वगैरे द्यायला ना बरं पडतं. आणि मी तर तसं सांगायचं म्हटलं तर संक्रांतीला दरवर्षी अशाच पद्धतीने चक्की बनवते, खूप छान बनते. एवढं कारे चाकू आहे तरीसुद्धा कट करायला थोडं कठीण जात आहे. थोडंसं तुम्ही नाही प्रोसेस ह्याच्या अगोदरच करा. दातवट खाऊन बारीक करते मी. पुन्हा तर डायरेक्ट वरतून एक थोडासा हळूहळू हलक्या हाताने बुक्की घातली, मग ते बारीक कट बसले व्यवस्थित असे. झाले बाबा एकदाशी कट करून.
तर कडाचे एवढे व्यवस्थित शेप येत नाहीत, मधले छान आलेत. जसे आपण शंकरपाळी कट करतो ना तसंच मी इथं कट केलेलं आहे, किंवा कापण्या वगैरे म्हणतात त्याला. तर तुम्हाला मी एक दाखवते बघा. तिळ दोन्ही साईडून दिसत आहेत, कारण आपण मिश्रणमध्ये पण टाकले होते आणि वरतून पण टाकले होते. तर अशा पद्धतीने आपली चक्की ही बनवून तयार झाली आहे. तर मी जवळून दाखवते तुम्हाला, बघा कशी दिसत आहे. दिसायला एवढी सुंदर आहे, तेवढीच छान, खायला पण मस्त अशी टेस्टी झाली होती. तर तुम्ही सुद्धा आता ह्या येणाऱ्या संक्रांतीला अशा पद्धतीने तिळाची चक्की, शेंगदाण्याची चक्की मिक्स बनवायला नक्की ट्राय करा आणि ती कशी बनली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मग चला भेटूया पुन्हा नंतर एखाद्या ब्लॉगसोबत किंवा व्हिडिओसोबत. आणि हां, हे सांगायला विसरले, हे चक्की बनवून झाल्यानंतर ना एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा ती मस्त छान 8-15 दिवस तर आरामशीर राहते बरं का. एक एक करून तशी काढली आहे मी व्यवस्थित, कारण ते थंडी असल्यामुळं ना आणि तूप टाकलं होतं ना त्यामुळं खाली अशी जमून बसली आहे. ते मी लवकर काढली नाही ना, त्यामुळे हे लगेच गरम गरम होती ना तेव्हा काढली असते तर सहजासहजी निघली असते. तूप असल्यामुळे ते लाकडीचं पळपट आहे ना त्याला चिकटून बसते. तर या चाकूच्या साहाय्याने हळूहळू एक एक करून मी सगळ्या चक्क्या बघा काढून घेतल्या. तर ओके, बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.